त्यावेळी फक्त आणि फक्त महायुतीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे सगळे महायुतीचे नेते होते. महाविकास आघाडीचे एकही नेते त्या ठिकाणी पाहायला मिळत नव्हतं. कसं पाहता, ज्या पद्धतीने गळती लागलेली आहे ठाकरे गटाला, या सगळ्या घडामोडीकडे कसं पाहता? एकीकडे ते दौरे करतायत बंड होऊ नये म्हणून, दुसरीकडे शक्यता नाही, पण माहित नाही का पदासाठी गेले ते जोपर्यंत ते पक्ष बदलत नाही तोपर्यंत मला नाही वाटत तांत्रिक अडचणी समोरचे पक्ष त्यांना पाठिंबा देतील. सर, एक वेगळा प्रश्न राष्ट्रवादी संदर्भात आहे. जी माहिती मिळते त्यानुसार शरदचंद्र पवार पक्षामध्ये 2 गट निर्माण झाले असं होते. एका गटाचं असं म्हणणं आहे की काँग्रेस सोबत जायला पाहिजे, दुसऱ्या गटाचं असं म्हणणं आहे की सत्तेत जायला पाहिजे. तुम्ही कधी शोध लागले आमच्यात 2 गट आहेत म्हणून? आमच्यात गट वगैरे काय नाही. पण एक भूमिका पक्षातल्या आमदारांची नेत्यांची की आपण काँग्रेस सोबत जायला पाहिजे. बऱ्याचशा आमदारांना ऑफर मिळते भाजप आणि काँग्रेसकडून. आघाडीत आहोत, आघाडीचं काम चालू आहे आणि पक्षांच्या 2 गट आहेत असं जनतेला सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही सगळे एकसंघ आहोत आणि आम्ही आघाडीत काम करतोय. ऑपरेशन तुतारीची सुद्धा अनेक दिवसांपासून चर्चा होती. ऑपरेशन तुतारीची खासदार तुतारी बारीक असते, त्याचं ऑपरेशन होऊ शकत नाही. काल कृषी मंत्री निवेदन देत होते. तुम्ही करण्यात आला तेव्हा तुम्हाला यायला उशीर होतोय असं त्यांनी चिमट्यामध्ये तुम्हाला म्हणाले होते की तुम्हाला इकडे यायला उशीर होतो. महायुती तुम्हाला उशीर होते असं कुठे त्यांना म्हणायचं. महाविकास आघाडी दुसऱ्या पक्षात का जात आहेत सगळे काही कारण असतील, काही अडचणी, काही समस्या असतील कोणाच्या त्या सोडवण्यासाठी जातात. मला वाटत नाही, कारण ठाकरेंचा स्वतःचा ब्रँड आहे त्यामुळे ते पुन्हा उभे राहू शकतात.